नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज स्वीकृत नगरसेवकमध्ये निवड केल्याबद्दल नाही सर्वात प्रथम मी आपले आमचे काय महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण साहेब, आदरणीय आमच्या नेत्या विधानसभेचे आमदार सुजाताई चव्हाण यांचा मी खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर आहे की नाही सध्याचे नगरसेवक भगवानरावजी दलवे साहेब, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, त्याचबरोबर आहे की नाही 18 नगरसेवक, त्या सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि यांच्या आदेशाप्रमाणे जिथं याने मला आदेश देतील, जिथं आमच्या प्रभागामध्ये जिथं आमची गरज असेल जे असेल त्याच्यासोबत मी यांच्यावर नाही खांद्या काम करण्याचा मी प्रयत्न करेन. आज आमच्या नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या आदेशानुसार आजचा निवडीचा श्रेय पूर्ण मी आमचे नेते आदरणीय अशोकजी चव्हाण साहेब यांना मी पूर्ण निवडीचा श्रेय देतो. आजची निवडणूक आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब व आमच्या लाडके आमदार सुजाताई चव्हाण यांच्या सूचनेवरून 15 तारखेला नोटीस निघाली आणि आज 18 तारखेला स्पीकर सदस्य म्हणून आमचे माजी नगराध्यक्ष विनोद पुंडलिकराव पाटील चिंचाळकर व दुसरे आमचे सहकारी श्रीकांत सुरेश दरबस्तवार अशा या 2 आमच्या कार्यकर्त्याची आदरणीय साहेबांच्या आदेशानुसार स्वीकृत म्हणून आज निवड झाली. आम्ही जे डिसेंबर 2025च्या निवडणुकीत आदरणीय साहेबांनी, भारतीय जनता पक्षांनी जे जाहीरनामा, जे जनतेला आश्वासनं दिले ते आम्ही पूर्ण करण्याच्या मार्गस्थावर आहोत. आदरणीय नेत्याच्या सूचनेनुसार आम्ही त्या आश्वासनं पूर्ण करण्याचे मार्ग काढू. खरं पाहिलं तर सर्वप्रथम मी साहेबाचं, भाभीजींचं आणि दिदीजींचं मनापासून आभार मानतो. त्याने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवला आणि मागच्या इलेक्शनमध्ये माझा पराभव झाला होता, तरी माझ्यावर विश्वास ठेवून त्याने मला अजून एकदा संधी दिली. हे खूप खूप मी त्यांचे आभार मानतो. आणि तसंच सर्व नगरसेवकाचे आभार मानतो. एक मताने त्यानं मला हे ठराव पास केला. नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष, नगरसेवक असतील, सर्वांनी सहकार्य केलं आणि मला पूर्ण अजून एकदा काम करायची संधी दिली. खरं पाहिलं तर भोकरमध्ये जर आपण बाकीचे 16 नगरपालिका बघितले, नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे काही 16 नगरपालिका आहेत त्यापैकी भोकर नगरपालिका सर्वात नवीन नगरपालिका आहे. 2010ला माननीय साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ही नगरपालिका स्थापन झालेली आहे. आणि जे आपण बाजूची नगरपालिका बघितली, उमरी, धर्माबाद, हे 1972चे नगरपालिका आहेत. तिथला विकास बघा आणि इथला विकास बघा, तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं फरक समजून येईल. काम सगळं भरपूर झालेलं आहे. मला वाटत नाही आता बेसिक कामं, रस्ते, नाली, रोड सगळे झालेले आहेत. आता जे काही बेसिक अम्युनिटीज राहिलेले आहेत, जसं काही गार्डन, जरा मोठेच कामं राहिलेले आहेत. बाकी जवळपास तर सर्व कामं झालेली आहेत. पाणी सर्वात मेन मुद्दा होता भोकरचा मागच्या 70 वर्षापासून पाण्याचा. माननीय साहेबांना मुख्यमंत्री झाल्या नगरपालिका स्थापन केली. पहिल्या 5 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न तिथं सोडवण्यात आलेला आहे. बाकी तर चिल्लर गोष्टी चालतच असतील, पण सगळं कामं झालेली आहेत भोकरमध्ये. तर शहरामध्ये खरं पाहिलं तर एक सभागृह एक नाही, गार्डन नाहीत, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम ते लवकरात लवकर मंजूर होणार आहे. म्हणजे जवळपास सगळं साहेबांना मंजूर केलेलंच आहे. आम्ही नुसतं इम्प्लिमेंट करणार आहोत इथं. आणि लवकरात लवकर या 5 वर्षात मला वाटत नाही भोकर नांदेड जिल्ह्यात नंबर 1 नगरपालिका राहील. आताही आहे, पण अजून नंबर 1 नगरपालिका होईल. हे माननीय साहेब आहेत, दिदी आहेत, भाभीजी आहेत आणि सर्व म्हणजे नगराध्यक्ष, नगरसेवक सर्वांनी प्रयत्न केल्यामुळं मला पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे.